तर फ्रेंड्स, लास्ट सिरीजमध्ये बघितलं असाल आपली प्रेग्नन्सी जर्नी कशी झाली होती, किती कॉम्प्लिकेशन्स आले होते. तर आज आम्ही तुम्हाला शेअर करणार आहे की ज्या दिवशी आपली परी आली त्या दिवशी नक्की काय काय घडलं, नक्की काय काय अजून कॉम्प्लिकेशन्स आले तिथे, नक्की किती काय काय झालं. कारण की आपल्या सायलीला हिमोग्लोबिन कमी होतं, तिची तब्येत थोडीफार ठीक नव्हती आणि त्यात तिला बी पी वगैरेचा त्रास होता. कारण की तिचं आधीच ऑपरेशन झालेत, 1-2 ऑपरेशन झाले होते, त्यामुळे थोडे कॉम्प्लिकेशन्स होते. आणि आपल्या परीसाठी पण थोडंफार कॉम्प्लिकेशन होते. कारण की डॉक्टरांनी सांगितलं होतं तिला काहीतरी एक धोका आहे, ज्यामुळे आम्हाला डिलिव्हरी सीझर करावी लागली. तर ह्याच गोष्टी आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. तर सुरुवात करू आपल्या ब्लॉगला. तर राधे राधे सगळ्यांना. मी राजेंद्र जाधव आणि आपली सायली राजेंद्र जाधव आणि इकडं आपले बाळ स्वामिज्ञ राजेंद्र जाधव. स्वागत करतो तुम्हाला आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, सिरीजमध्ये, ज्यामध्ये आपण परीचं फेस रिव्हील करणार आहे. तर विचार करतोय आम्ही असं बोलू की हे करू, सेटअप करू. विचार करतोय काय करूया, सेटअप करूया. तर फ्रेंड्स, व्हिडिओ बनवायची होती आणि ही आमची पोगी ती काही झोपत नाही. शेवटी सायलीने कामं करायला घेतली. आता जवळजवळ वाजले 4:30 आणि आपल्याला हिला आणायचं जायचंय ॲपल. ॲपल खायचे पोडीला आमच्या. जीभ दाखवते, जीभ दाखवते. आणि त्यासोबत पाणीपुरीचं पण पॅकेट आणायचंय. आज आपल्या घरी पाणीपुरी सायली बनवणार आहे. पाणीपुरी बनवतो, मस्त बनवते, आवडते मला. बाहेर असं रस्त्यावर पाणीपुरी खाण्यापेक्षा आहे ना, घरातली पाणीपुरी भरपूर आवडते. आणि आता इथं चाललंय मोबाईलमध्ये बघायचं. आता जीभ दाखवून झाली, आता परत जीभ दाखवतो, परत फक्त फेस रिव्हील होऊ द्या, मग तुम्हाला दाखवतो कसं कशी नाटकी दी आमची नौटंगी. कसले नौटंगी करते ना अशी, काय बघाल तुम्ही. आता लवकरच आपण फेस रिव्हील करणार आहे. मी आता पोल टाकतो, त्यामध्ये सांगणार आहे की नक्की तिचं फेस रिव्हील कधी करूया, गुढीपाडव्याला की स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी. तुमचं मत तिथं व्यक्त करा. आपल्या कम्युनिटी पोस्टवर ते पोल टाकणार आहे. तर लवकरात लवकर सांगा. तसं आम्हाला तयारीला लागाला, तर आम्ही तयारी तर चालू केलीच आहे. हळूहळू दाखवेलच तुम्हाला काय चाललं आहे आमचं, काय नाही ते. सध्या तर आपली याची व्हिडिओ बनवायची होती आपल्याला की परीची डिलिव्हरी जेव्हा झाली तेव्हा नक्की काय काय कॉम्प्लिकेशन्स होते. पण ह्या परीमुळेच आम्हाला ती व्हिडिओ बनवता येत नाही. ते तुम्ही बघताय ना मध्ये मध्ये गॅप, ज्यामध्ये सिरीजच्या व्हिडिओमध्ये गॅप, त्या ह्याच्यामुळे होत आहेत. हे नौटंकी बघा कसं इकडं तिकडं. काल जाणं पण महत्त्वाचं होतं. काल आजी आपली चालली होती बाहेर. आपली आजी, थांब जरा बोलतोय ना मी, गपरा. काल पण बाहेर जाणं महत्त्वाचं होतं, कारण की आपली आजी गावाला जाणार होती. मग आजीला तिला बघता आलं नसतं. अरे थांब ना, तुला पण बोलायला भेटणार. थांब, तुझं फेस रिव्हील होऊ दे, मग तू पण बोल. हा, आता पप्पा बोलतोय, डॅडा बोलतोय. थांब ना जरा. आता हिला पण बोलायचं. बरं तू बोल, मग तुझं झालं मी बोलतो. हा, ऐका ते काय बोलते. हा बोल, सगळ्यांना बोल. आता गप्प बसली. मी कॅमेरा खाली केला ना, तिला स्क्रीन दिसते, कॅमेऱ्याची स्क्रीन तिच्याकडे आहे म्हणून ती गप्प बसली. तर आता बघू, आता जातो, हिची तयारी वगैरे करतो परीची आपल्या, आणि तिला घेऊन जातो इकडे ॲपल वगैरे आणायला. ॲपल परी बघा, आमची परी बघा कशी जीभ दाखवते. परी टे पिपू कशी जीभ दाखवते. तर फ्रेंड्स, इकडे वाजले 4:30 आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे सायलीने इथं लावलाय सफेद वाटाण्याचं कुकर. आत्ताच 4:30 वाजताच. कसं आहे, परत बाहेरनं सगळी कामं करून आली ना, परत हिचं खाण्यापिण्याचं सगळं बघावं लागतं ना आम्हाला. अरे कार्टुना हसमुख लाल नुसता तोंडात सगळं खायला पाहिजे. सगळं खाते, सगळं. बोटं खाईल, कपडे असे वर करून खाईल. हो, काय पाहिजे काय. आणि ना तिला आम्ही आणले असं निबलर. तिला आम्ही असं आणले निबलर.
हे असं निबलर आहे, यामध्ये छोटे छोटे असे होल आहेत. तर ह्याच्यात आहे ना ॲपल वगैरे आहे ना, ॲपल परत चिक्कू नाही टाकून दिला आम्ही. बापरे. बघून राहू का बाजूला राहू? हां, तर हे असं निबलर असतं, त्यात आहे ना असे टायनी टायनी होल्स आहेत. त्यात आपण काय टाकलं म्हणजे आता ॲपल दिलेला, ॲपल नाही दिला आम्ही अजून, हे दिलेलं बनाना दिलेला. तर बनाना मस्त असं चोकत खाते पूर्ण. थांब ना जरा, ते लोक दमदीर आहे की नाही, काय बोलतोय तर काय वेगळंच चाललंय. तर हे असं निबलर आहे. ते निबलर हे असं ट्विस्ट केलं ना त्याच्यातलं पूर्ण गाभा वर येतो. तर हे मोठंवालं आहे, छोटंवालं जे आहे ना ते ह्या निबलरमध्ये लावलं आहे. हे अजून एक निबलर आहे, हे छोटंवालं आहे आणि हे मोठं झालं वापरायचं. तर बघतो हा काढून यालाच लावतो. आणि हे प्रत्येक यूज नंतर आहे ना आपल्याला हे करायचं. बाबू तुझे वाटाने मला बोलून देत नाही, हसू नको. तर हे प्रत्येक यूज नंतर स्टेरलाइज करायचं आहे, म्हणजे पाण्यामध्ये टाकून पूर्ण हे करायचं आहे. तर आता हे ठेवतो मी. परी आपली तिकडे एकटीच आहे आणि सायली पण इकडे. चला ठेवतो, एका बोलून देत नाही. तर फ्रेंड्स इकडे आपण तयारी केली, तिकडे आपल्या परीची तयारी चालू आहे. तिचे डायपर वगैरे चेंज केलंय. हे रियुजेबल हे रियुजेबल डायपर्स आहेत. तर तिला तेच आपण म्हणजे आपल्याकडे आहेत जवळजवळ 9 का 10 असतील ना, 9 डायपर्स आहेत. तर तिने असे एक कसं आहे ते रियुजेबल डायपर्स कसे 2 ते 3 वेळा सू केली का लगेच चेंज करायचे असतात. त्यामध्ये पण क्वालिटीज येतात, मग जाड कपडे असतात, त्यात कपडा असतो का असा, हा कसा कपडा आहे, हा एवढा मोठा कपडा असतो, तो असा फोल्ड करून त्यात टाकायचा. मग ही जी चांगली बाजू आहे ती तिथं राहते आणि हे डायरेक्ट ॲब्झॉर्ब करतं फास्ट आणि हे एकदम सॉफ्ट आहे एकदम. तर आता जायचं काय, आपल्याला व्हिडिओ बनवायची होती. आता जाण्यासाठीच आपल्याला इथं 5 वाजलेत. घरी येईपर्यंत आपल्याला होतील 6:30 नाही तर 6. बघू लवकर आलो तर आपण ती व्हिडिओ शूट करू. व्हिडिओ काढायची पण काय करणार, आपल्याला टाईमच भेटत नाही परीपासून. त्यामुळेच तर एवढा टाईम लागतोय आपल्याला व्हिडिओसाठी. आणि तिची फेस रिव्हीलची तयारी करण्यासाठी पण आता आपण जायचंय शॉपिंग करायला. तिला जायचंय ना शॉपिंग करायला. बघू ना आता कसा टाइम भेटतोय. अगदी अशी झोपत नाही, काय नाही, लय भंडवते. ती आता कपडे घालते तर ती हात असे पकडून ठेवते स्वतः, आणि पकडलं तर कधी कपडे घालून झाले की असं करून असं खाते. मग दुसरा हात टाकायलाच भेटत नाही तिला शर्ट. तर आता आपण जाऊया ॲपल्स आणि हे घ्यायला काय का पाणीपुरीच्या पुऱ्या आणायला, पुदिना वगैरे आणायचं, सगळं आणायचं ना, ते पण सगळं आणूया. तर फ्रेंड्स रस्त्याने चाललोय, इकडे यांनी परीला घेऊन चालले. परीची मस्त मजा असते, दररोज फिरायला भेटतं तिला, हरामीला. चांगली गोष्ट आहे, ती फिरते, सगळं बघते, ऑब्झर्व करते, त्याच्याने ती खूप फ्रेंडली राहते सगळ्यांबरोबर, आहे ना बा. मी इकडे दवाखान्यात यायची, आता परत मला वाटते मला उद्या यावं लागेल, कारण माझ्या ना थोडं राईट साईडच्या चेस्ट मध्ये पेन होत आहे. काय माहिती म्हणजे दुधाचे ब्लॉकेज वगैरे विंग्स झालेत की काय, काय गाड पिटत, आता ते दाखवायला यावं लागेल मला. तर म्हणजे उद्या येते सकाळी. आणि काय नाही, आता जातो परीला सफरचंद घेतो. आज पाणीपुरीचा बेत आहे, बाहेरचे पाणीपुरी खात नाही, म्हणजे आपल्याशिवाय करणार तरी कोण त्यांचं, म्हणून मग मी केरायला घेतले. वाटाणे वगैरे त्यांनी मगाशी दाखवले, शिजत घातले, शिजवलेत. मग आता पाणीपुरीचं पॅकेट पण घेते, लागणारं त्याला चटणी बनवायला, पाणी बनवायला जे काय काय लागेल ते सगळं घेते आणि मग घरी पटकन जाते, जेणेकरून परीला भूक लागली तर पटकन तिला फीड करता येईल. तर ठीक आहे, आता बघू आपण पुढे पुढे. मटका पण बघते एक जरा, कारण आहे ना यांना मी फ्रीजचं पाणी बंद करून आहे ना मटक्यातलं पाणी प्यायला सुरुवात करणार आहे. ही बघते आता मटका. हा, ते कितीला बोलतोय? 350. थांबा ना, भाव करते ना. अरे घेऊन कसं जाणार भाव करायला? चल चला आलं, येता घेऊन कसं जाणार भाव? ह्या मटक्याला पकडायचं का त्या मटक्याला पकडायचं? आणि मग बाकीचं सामान
ते पण मी बघा मटक्यातलं पाणी प्यायचं आता. अजून काय? बघितलं ना त्रास कसा होतो गार पाणी पिल्याने. मला तर नाही होत बाबा, मला थंडच पाणी लागतं. काय नाही बघितलं हिचा- पोटाच्या वेळेला मला काय त्रास हिचा होतो बस मला. झाला तर ही मटक्यात पण टँक रसना सगळं ओतून देईल मला. हा. हास्य काय हा. आला. गर्दी बघ केवढी आहे. इकडनं या. कुठे चालली? मागव 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 मागव. वडापाव खाते? वडापाव नको का? मंचुरियन चायनीज घेऊया घरी. घरी नाही काय खायचं. परीला खायला घालायचं घरी जाऊन मस्त. हा मग ते परीला खाण्याच्या मग ऐवजी तुम्ही पहिले तिथे इथंच खा. खाऊ आणि मग घरी नाही, जाऊन तुम्ही खा, तिला मी खायला तिला घाल. पकडेन मग मी घरी खाईल. नाही घरी मी तिला पकडणार नाही घरी गेला. मला थंबनेल वगैरे बनवायचे. तुम्ही काय जरा काहीच नको खायला राहू द्या. तू नको खाऊ, मला खायची भूक लागली मला. खा. हा, मग तू नको खाऊ. नाही खात. हा परीला दिलं होतं औषध डॉक्टरांनी खोकल्यावरचं. ते काय मी मगाशी म्हणजे गेल्या टायमिंगला काय घेतलं नव्हतं कारण ती काय खोकत नव्हती. पण आता थोडंसं मला असं वाटतंय की ती नॉर्मल खोकते. तर आपलं घेऊन ठेवावं साईड बाय साईड. मस्त परी बसली. भुरी परीला भुरी म्हटलं की तिला हसायला येतं खूप. आता घेते. तेच आहे चेक करा सेमच आहे पण मग हे संपलंय. हा मग तेच दिलंय. परत आता मटके शोधायचं चाललंय. इकडे अपोलो मध्ये आलेलो. अपोलो मध्ये आपली मेंबरशिप आहे. तर तिचं खोकल्यावरचं औषध संपलं होतं. ते औषध घेतलं पण ते आपल्याला भेटलं फ्री मध्ये. भरपूर छोटा आहे का? तुम्ही पिणार का माठातलं पाणी? मोठा आहे ना. मोठा कसा आहे? पण माठातलं पाणी मोठा कसा आहे विचार? 320 बोलतोय त्याला 200-250 पर्यंत आणते. 200 पर्यंत घे. पण ते उचलून न्यावं लागेल इथनं तुझ्या. पण मला लागलं तुम्ही माठातलं पाणी पिणार? हा फ्रीज मधलं बंद करणार? नाही. हा ना? हा नाही. हा अरे बघू तरी एकदा. स्टँड सगळं देतोय. स्टँड हांडा ठेवू शकतो स्टँडवर. हा स्टँडवर हांड्याचं वजन पडेल. नाही तुटू शकतं ते. मग त्यापेक्षा हेच घे ना. अरे यार ही पोरगे काय ऐकत नाही बाबा. इकडे मी परीला घेतलंय. परीला घेऊन बसलोय. सायली मला चारते. स्वतः पण खाते आणि मला पण चारते. आणि इकडे या दादांची रील व्हायरल झालेली. त्या दादांकडे आलोय आम्ही. चायनीज वेळ खाला. सॉरी मंचुरियन खाला. मी दे कितीला? 200 किलो. बापरे. उद्या तो काही करून सफरचंद हे करायचं. बघू चल. 200 रुपये किलो. ते पण एवढी क्वालिटी त्यांची खास नव्हती. आता पुढे बघू आपण पुढे. चांगले पाव किलो जास्त नाही घ्यायचे. बारकीला घ्यायचे. खाते का बघायचे. पाव किलो जरा गोड असं 2च घेतले. एकच आहे 70. नको राहू द्या. जाऊ द्या. आता तिकडून आणू ना. आणू. ते एवढे सारे आम्ही मटके बाहेर काढले. शेवटी एक फायनल केला हा वाला. हा स्टँड बरोबर आहे. काय स्टँडला काय प्लॅस्टिक त्याच्या. एवढे आम्ही काढले खाली. आता घेऊन कसं जाणार ते चाललंय आमचा विचार. आणि परी आमची वरत आहे. परी काय आलं? काय झालं? हा बघ. तर फ्रेंड्स घरी तर कधी चालू आहे. इथे दिवाबत्ती पण केले सायलीने. इथे दिवाबत्ती वगैरे केले. पण आल्या पहिले हेचं काम केलं. मटका घेतला. त्याला आपण मिठामध्ये पहिले 2-3 वेळा साध्या पाण्याने धुवून घेतला. नंतरला मीठ लावून मस्तपैकी आपले भांडी घासायचा कात्या असतो ना त्याने घासून वगैरे घेतला. त्यात नंतर मग परत त्यात असं पूर्ण 1-2 दिवस. 1-2 दिवस ना ग काय 1 दिवस. आजच्या दिवस पूर्ण पाणी भरून ठेवतो. परत उद्या बघतो पाणी पिऊन. जर ते मातीसारखं लागलं तर परत ते धुवून. हा 2-3 दिवस लागेल नंतर मग आपोआप नॅचरल. अच्छा. त्या परीचं सगळं आवरलं. परी बघा तिचं चाललंय असं झोपायचं. आता आम्हाला टेन्शन आलंय. तिला जर गावाला नेलं तर ती काय करेल बिना पाळण्याचं. घेऊन जायचा. नाही बरी आहेस का? तुम्ही बरे आहेत का? तू उचलायचा मग पाळणा. मी ना उचलणार सगळीकडे. एक गाव नाही फिरायचं आम्हाला. चांगले 3-4 गाव फिरायचे. आणि 3-4 गावांमध्ये तर आता चाललोय पाणीपुरीच्या पुऱ्या आणायला. मी निघतोय गाडीवरनं चाललोय.
आपल्याला रेकॉर्ड तर करता येणार नाही, बघू तिथं भेटलं दुकानात काढायला तर काढतो, नाही तर पटकन घेऊन येतो. तर फ्रेंड्स आता जस्ट पोचलोय, पुऱ्या आणल्यात, तिकडे परी झोपले आपली, आणि हिने मला सांगितलंच नाही पाणीपुरीची शेव पण असते. ते काय एक गोष्ट सांगितलीस तू मला धड, मला म्हणली फक्त पुऱ्या आणा, मी पुऱ्या आणल्या. मला बोलली पुऱ्या आणा, मी पुऱ्या आणल्या, आणि आता झोपले ना ती, उठवशील तिला, आणि आता म्हणते पाणीपुरी मसाला राहिलाय, शेव राहिले. आता काय पाणीच बनवायचं फक्त, आणि वाटाणे बघू आता कशी बनवते, म्हणजे तुम्हाला दाखवतो कशी बनवते ती. तर फ्रेंड्स आपल्याला रगड्याला स्मॅश करायचं काम दिलंय, आपण ते करतोय, आणि हिला पाहिजे माझा मोबाईल. हे म्हणले होते की चटणी कशी बनवते, त्याच्यामध्ये आहे पुदिना, कोथिंबीर, मिरच्या हिरव्यावाल्या ज्या काळ्या असतात ज्याच्याने तिखट होतं त्या, लसूण, थोडंसं आलं टाकते, आणि जिरं टाकले थोडीशी, आणि मग आता हे वाटून घेते. वाटून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडासा लिंबू टाकायचा, आणि एक जलजिऱ्याचं पॅकेट टाकायचं मस्तपैकी, आणि जो आपला पाणीपुरी मसाला जो आणलाय तो टाकायचा, आणि हे पूर्णपणे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. आणि मग हे सगळं टाकायचं एका टोपामध्ये, आणि आपल्याला जेवढं पाणी हवंय तेवढं त्या पाण्याचं माप घेऊन ठेवून द्यायचं. तर आता आवरून घेते. तर फ्रेंड्स छानपैकी आपल्या सायलीने पाणीपुरीचं पाणी बनवलंय, तर आता आपल्याला टेस्ट करायला सांगितलंय, नक्की कसं झालंय सांगा. तर आता आपण हे थोडंसं घेतलंय, बघूया कसं लागतंय. झणझणीत झालंय, त्याच्यामध्ये ऍडजस्ट होऊन जाईल बाप. पाणी जास्त झालं, मीठ थोडं पाहिजे, एकदम थोडं नॉर्मल. तर आता मीठ वगैरे टाकलंय, आता टेस्ट करून बघू. मसाले एक नंबर झालंय, पाणी वगैरे झालंय. आता इथं चाललंय ह्याच्यातलं रगड्यातलं पाणी आटवायचं. तर आता मस्त पाणीपुरी खातो आम्ही, पाणीपुरीची मजा घेतो. ही किती खाईल काय खाईल माहीत नाही. तर हा ब्लॉग आपण इथं संपू. परीचा आपल्या फेस रिव्हील होणार आहे. आपल्या चॅनलवर कम्युनिटी पोस्टमध्ये मी पोल टाकलाय, त्यामध्ये तुम्ही सांगू शकता परीचा फेस कधी रिव्हील करू आम्ही. सायलीचं मत आहे की स्वामींच्या प्रकट दिना दिवशी तिचं फेस रिव्हील करूया, आणि माझं मत आहे गुढीपाडव्याच्या दिवशी करूया. तर आता तुम्हीच सांगा कमेंटमध्ये किंवा त्या पोलमध्ये कधी आपण तिचं फेस रिव्हील करायचं. हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे. राधे राधे.